बहिणींसाठी अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे। मार्च 21वा हप्ता मोठी खुशखबर असणार आहे, कारण नवीन याद्या अपडेट झालेल्या आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपल्याला मेसेज करून कमेंट करून सांगितलं होतं की आधार नंबर यादीत नाही, असं आम्हाला काय येत आहे, एरर येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचे नाव यादीत नाही, हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीची यादीत नाही असं एरर येत होता। परंतु आता नवीन याद्या येण्यास सुरुवात झाल्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं नाव आहे का यादीमध्ये। अशा प्रकारे वेगवेगळ्या याद्या येण्यास सुरुवात झालेल्या आहे। त्यामुळे आता काय की फक्त आणि फक्त जवळजवळ 15 ते 17 दिवस तुमच्याकडे आहे। त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती प्रक्रिया करून घ्यायची आहे। आता हप्त्याचं वितरण व KYC दुरुस्तीची यादी संदर्भात आपण सविस्तर अपडेट पाहणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती आपल्या योजनायात्रावरती नवीन असाल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा। फेसबुकवरती व्हिडिओ पाहता तर आपल्याला फॉलो करायला विसरायचं नाहीये। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आज तारीख आहे 12 एप्रिल आणि फक्त 18 दिवस तुम्हाला राहिलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर KYC करून घ्या। मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे व KYC दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा काय दिलेले आहे, मुदत वाढ करण्यात आलेली आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला फक्त जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्यावरती जायचं आहे। ही KYCची संधी त्या लाभार्थ्यांना आहे, त्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। आता ज्यांची KYC झाली नाही त्या लाडक्या बहिणीने एक संधी दिली पाहिजे। प्लीज महिला व बालविकास मंत्र्यांकडे नक्कीच इथे विनंती आहे, आमच्या लाडक्या बहिणीने एक संधी द्या, जेणेकरून त्यांचे 1500 रुपये सुरू होईल। कारण आपण वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहोत, लाडक्या बहिणींसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आपण याआधी सुद्धा विनंती केली होती, त्यामुळे लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा संधी दिली होती। पण आता जवळजवळ 40 ते 50% लाडक्या बहिणी अशाही आहेत की ज्यांची KYC झाली नाही। यापैकी तुम्ही कोण असेल तर नक्कीच कमेंट करा। आता काय करायचं आहे की तुम्हाला ही लिंक होती, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला काय टाकायचं आहे, लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे। आता ज्यांची अजूनही KYC अपडेट झाली नाही किंवा ज्यांना अजूनही अशा प्रकारे एरर येत असेल तर नक्कीच कमेंट करा। बघा, काय झालेलं की याद्या अपडेट्स होत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा चेक करायचं आहे। 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे। 30 एप्रिलपर्यंत तुम्ही काय करू शकता, चेक करायचं आहे, दररोज चेक करायचं आहे, जेणेकरून काय होईल की तुमचं यादीमध्ये नाव येणार आहे, याद्या अपडेट होणार आहे। तर इथे लाभार्थी आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाका, मी सहमत आहे, OTP पाठवरती क्लिक करायचं आहे। जर पुन्हा एकदा तुम्हाला असं एरर येत असेल तर पुन्हा रोज चेक करायचं आहे। बरं, अशा प्रकारे यादी येत आहे। तुमचं जर नाव असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। आणि त्यानंतर काय होणार आहे की तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। बघा, एरर येत आहे, जर तुम्ही नसाल त्याच्यामध्ये, जर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला काय असणार आहे की हे अशा प्रकारे प्रश्न विचारणार आहे, ज्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही म्हणून द्यायचं आहे। माझ्या कुटुंबातील नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असं उत्तर असणार आहे। बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। आपण पुन्हा सांगत आहोत, ही लिंक आहे, लिंकवर क्लिक करा। त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक 2 प्रश्न विचारले आहे, त्याचे उत्तर द्या। त्याचं उत्तर बरोबर आल्यानंतर तुम्हाला काय असणार आहे की सक्सेसफुल असा मेसेज सुद्धा तुम्हाला येणार आहे। बघा, तुम्ही बघू शकता, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे। बरं, तर लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की आम्हाला का बरं अपात्र केलेलं आहे। तुम्हाला जर वारंवार हेच जर तुम्हाला प्रश्न विचारले असेल, आन्सर तुम्हाला देता आलं नसेल तर तुम्हाला परत अपात्र करण्यात येणार आहे। पण तुम्हाला हा एरर काय येत आहे पुढे जाऊन आपण ते सुद्धा सांगणार आहे। आता तुम्हाला चेक करायचं आहे की आपली KYC झाली आहे का नाही, तर परत काय करायचं आहे, या लिंकवर या, पूर्णपणे माहिती भरा। जर तुम्हाला वॉर्निंग मेसेज आला की हा आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तर तुम्हाला 100% काय झालं आहे, KYC सक्सेसफुल झाली आहे। पण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथे बरोबर द्यावे लागणार आहे, कारण दुरुस्ती प्रक्रिया सुद्धा एकच संधी आहे, पुन्हा तुम्हाला संधी मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्यायचं आहे, KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी शेवटची संधी आहे। आता तुम्हाला जर इथे प्रश्न जर टाकला आणि तुम्हाला जर पात्रता यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला का बरं नाव नाही, लक्षात घ्या। अपात्रतेमध्ये बघू शकता की ज्यांचे कुटुंबाचे आर्थिक जे काही एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना अपात्र करण्यात आलं आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीच्या घरी 2 विवाहित किंवा 2 अविवाहित लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असेल तर नक्कीच
लाडक्या बहिणींनो तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. तुम्ही जर ITR किंवा तुम्ही आयकरदाता आहे तुम्ही अपात्र असणार आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. सदर लाभार्थी महिला शासनाची इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहे. ज्यांचे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन म्हणजेच ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर आहे. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, तर तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे. नक्की सांगायचं आहे तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, म्हणजे इथे कळणार आहे की या लिस्टमध्ये तुमचं नाव का बरं आलेलं नाही. अशा प्रकारे ही लिस्ट असणार आहे, त्यामध्ये तुमचं नाव का नाही आलेले हे समजणार आहे. बरं, पात्रता यादी तुम्हाला ही माहिती आहे की पात्रता यादी म्हणजे काय, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांनाच पुढील आता मार्च एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. किमान वयाची अट 21 ते 65 वर्ष आहे का तुमचं, तर नक्कीच तुम्हाला पात्रता केली जाणार आहे. यापैकी तुम्ही पात्र आहात का अपात्र आहे नक्कीच सांगा, कारण काय झालेलं आहे की ही लिस्ट अपडेट होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदत वाढ झालेली आहे. 30 एप्रिलपर्यंत KYC दुरुस्तीसाठी तुम्हाला संधी असणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता ही संधी गमावायची नाही, कारण लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मार्चचा हप्ताही आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा प्रकारे 12 महिन्यांची पैशांची तरतूद झाल्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुमचेही हप्ते सुरू राहतील. जसं मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की 30 एप्रिलपर्यंत संधी आहे, तर अशा प्रकारे जे यादी आहे तुम्ही बघून घ्यायचं आहे. तुमचं सुद्धा नाव अपडेट झालं आहे का नाही नक्कीच बघायचं आहे, कारण तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला पात्रता केलं जाईल, तुमचं नाव जर नसेल तर नक्कीच इथे तुम्हाला अपात्र केले जाणार आहे. शेवटची संधी आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.